श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या सर्व भक्तांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे वसंत पंचमी, माता सरस्वतीला समर्पित दिवस म्हटला जातो, म्हणजे माता सरस्वतीचाच दिवस उद्या म्हटला जातो। उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय नाही हे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा। बऱ्याच स्त्रिया मुलांसाठी वसंत पंचमीचा उपवास धरतात आणि मुलांसाठी माता सरस्वतीकडे प्रार्थना देखील करतात। माता सरस्वती ही मुलांच्या बुद्धीची दैवता असून ती नेहमी मुलांना अभ्यासात किंवा नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये नेहमी पारंगत ठेवण्यास मदत करते आणि म्हणूनच उद्याचा उपवास बरेचसे मुलं सुद्धा, म्हणजे जे थोडेसे मॅच्युअर मुलं असतात ते सुद्धा उद्याचा उपवास धरतात आणि खास करून महिला म्हणजे आई हा उपवास मुलांसाठी धरते। काही ठिकाणी ही पद्धत आहे, काही ठिकाणी नाही आहे। ज्यांना धरण्याची इच्छा असेल त्यांनी वसंत पंचमीचा वर्षातून एकदा येणारा हा उपवास आहे तो तुम्ही मुलांसाठी धरू शकता। उद्या माता सरस्वतीचे पूजन करण्याचे खूप जास्त महत्त्व आहे। सकाळी आंघोळ झाल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करून माता सरस्वतीचा फोटो एका चौरंगावर पांढरे वस्त्र धारण करून त्याच्यावर फोटो ठेवून किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा उद्या केली जाते। ज्यांच्याकडे माता सरस्वतीचा फोटो नाही ती लोक म्हणजे त्यांनी पाठीवर सरस्वतीचे चिन्ह काढून त्याची पूजा देखील केली जाते। मुलांच्या पाठीची, आता पाट्या खूप कमी राहिल्या आहेत तरी पण, म्हणजे ही पहिली पद्धत मी सांगते, मुलांच्या पाठीची उद्या शाळेमध्ये पूजा केली जाते। अजूनही मराठी जे सेमी इंग्लिश मराठी मीडियमचे जे स्कूल आहेत, शाळा आहेत, त्यामध्ये पाटी पूजनाचे खूप जास्त महत्त्व आहे। म्हणून तुमच्याकडे जरी पाटी असेल तर उद्या तुम्ही देखील पाटीची पूजा करू शकता। अन्यथा तुमचे जे लॅपटॉप आहेत, फोन आहेत, मुलांची पुस्तके, मुलांची वह्या याचे पूजन तुम्ही उद्या करू शकता, कारण सरस्वती माता आणि त्याच्याबरोबर आपल्या वह्या पुस्तकांचा अभ्यास करण्याची उद्या जास्त मान्यता आहे। त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना जर वही बदलायची असेल किंवा नवीन वही काढायची असेल तर त्या वहीचे सुद्धा उद्याच्या दिवशी पूजा केली जाते। पहिल्या पानावर स्वस्तिक चिन्ह काढले जाते, दोन्ही बाजूला रेषा, शुभ लाभ असं व्यापाऱ्यांच्या वहीवर उद्या लिहिले जाते आणि उद्यापासून ती वही नवीन कामासाठी सुरुवात केली जाते। अशा अनेक पद्धती उद्याच्या दिवशी निरनिराळ्या भागामध्ये आहेत, तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही वसंत पंचमी साजरी करू शकता। वसंत पंचमीच्या उपवासाला काय खाऊ शकता, तर उपवासाचे जे कोणते पदार्थ आहेत, खिचडी, भगर, बटाटा, साबुदाणा किंवा काय जे तुमच्याकडे पद्धत असेल। आता कर्नाटक राज्यामध्ये उपमा म्हणजे उपीट सुद्धा उपवासाला खाल्ले जाते, त्यामुळे जसे प्रांत तसे वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात। आमच्या इथे या उपवासाला खिचडी किंवा वरईचा तांदूळ ज्याला आपण म्हणतो तो खाल्ला जातो। तर उद्या आपल्याला मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत। काही मुलं बघा अत्यंत हट्टी, चिडचिडी, त्याचप्रमाणे झोपेत बोलणे, झोपेत दात खाणे आणि खूप त्रास देतात, हट्टी असतात, अभ्यास करत नाही, अभ्यासात मन लागत नाही, अभ्यासात मन एकाग्र होत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये फेल होतात। सीए वगैरे ज्यांना व्हायचं आहे ती मुलं सुद्धा खूप वर्षानुवर्ष अडकून राहतात। पोलिसांच्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा तुम्हाला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रत्येक मुलांची स्वप्न असतात। मुलांबरोबर मुलांच्या आई वडिलांची देखील स्वप्न असतात की माझ्या मुलानं हे बनावं आणि त्यात नेमकी अडथळे येत असतात। तर अशा वेळेस काय करावं, तर जी मुलं सगळ्यात आधी सांगते झोपेत दात खातात किंवा झोपेत बडबडतात त्यांना महादेवावर आधी अभिषेक करावा, ओले तांदूळ व्हावेत आणि तिथलेच तांदूळ उचलून आणून मुलांना खायला घालावेत। मुलं जी दात खातात झोपेमध्ये त्यांची ती तक्रार पूर्णपणे कमी होईल। त्याचप्रमाणे जी मुलं झोपेमध्ये घाबरतात किंवा रडत उठतात अशा थोड्याशा मोठ्या मुलांना तुम्ही शिवपिंडीवरचं बेलपत्र सुद्धा खायला घालू शकता। उद्याच्याच दिवशी असं नाही, सोमवारी सुद्धा हे उपाय केले तरी पण चालतात। आणि जी लहान मुलं आहेत, जी अगदी बाळं आहेत, ज्यांना तुम्ही काही खाऊ नाही घालू शकत, त्यांना
पिंडीवरचे दूध आणि पाणी किंवा नुसते पाणी तुम्हाला बाळांना पाजायचे आहे आणि महादेवाजवळ प्रार्थना करायची आहे की माझं मूल रडत उठतं, त्याला नजर लागते, ते सतत आजारी पडतं आणि त्याची सुरक्षा म्हणून ते तीर्थ प्रत्येक सोमवारी मुलाला तुम्ही पाजत चला. बघा, मुलं तुमची झोपेत बडबडणे, रडणे, दात खाणे या तक्रारी लगेचच कमी होतील. आता उद्या वसंत पंचमी, एक आपला नेहमीचाच उपाय जो मी दरवर्षी प्रत्येक वर्षी तुम्हाला सांगत असते तो उपाय मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी बऱ्याच जणांना तो उपाय समजत नाही. सोन्याची काडी, आता समजा ही सोन्याची अंगठी आहे. काडीचा अर्थ काडी किंवा मग हे कानातल्याच्या मागची साईड असं घ्यायचं. एका वाटीमध्ये मध घ्यायचं. तुमची 2 मुलं आहेत, 1 मुलं आहे, 3 मुलं आहेत, त्या सगळ्यांना बसवायचं आणि सरस्वती मातेची पूजा वगैरे झाली तुमची करून की त्यानंतर मधाचा नैवेद्य सरस्वती मातेला दाखवायचा. तो मधाचा नैवेद्य दाखवून त्यामध्ये हे सोनं जे आहे ते बुडवायचं आणि मुलांची जीभ त्यांना म्हणायचं बाहेर काढा. जीभ बाहेर काढली की त्याच्यावर ए एडक्यातला आणि एम लक्षात आला असेल तुमच्या, एम असा ए एडक्यातला, त्याच्यावर अनुस्वार आणि टिंब असा एम तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे. तो लगेच पुसला जातो, तो दिसत नाही आपल्याला. फक्त तुम्ही ती कृती करायची आहे, मधात बुडवून ती कृती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, प्रत्येकाच्या जिभेवर एम मंत्र लिहायचा आहे. आणि मुलं जर मंत्र जप करण्यात पावर धरत असतील, रुची धरत असतील, तर मुलांना एम मंत्राचा त्यांना 108 वेळा जप करायला सांगायचा आहे. आणि मुलं जर ऐकत नसतील तर त्यांच्या वतीनं तुम्ही मुलांच्या सुख समृद्धीसाठी, मुलांच्या अभ्यासासाठी एम मंत्राचा जप करायचा आहे. उद्याच्या दिवशी सरस्वतीचा फोटो देखील आणण्यासाठी खूप खास दिवस आहे. तुमच्या घरामध्ये विद्यार्थी शिकत असतील आणि त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर सरस्वतीची मूर्ती किंवा सरस्वती मातेचा फोटो उद्या तुम्ही मुलांच्या अभ्यासिकेमध्ये, म्हणजे मुलांची जिथं कुठे अभ्यास करत असतील त्याच्या समोर तुम्हाला तो फोटो लावायचा आहे आणि मुलांना रोज वंदन करून तुम्ही अभ्यासाला बसा असे तुम्हाला सांगायचे आहे. अजून एक छोटासा उपाय जाता जाता सांगते. कडुलिंबाची जी पाने असतात ती तुम्हाला 7 पाने उद्याच्या दिवशी काढायची आहेत किंवा नंतर कधीही हा उपाय केला तरी चालेल, पण उद्याचा दिवस जास्त चांगला आहे. काही कारणानं नाही करू शकलात, अडचणीमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता, त्यामुळे उद्या तुम्ही हा उपाय हमखास करा. 7 कडुलिंबाची पाने काढायची आहेत आणि तुम्हाला ती मुलांच्या उशीमध्ये ठेवायची आहेत आणि दर 8 दिवसाला साधारण ती कडुलिंबाची पाने बदलून टाकायची आहेत. यामुळे सुद्धा मूल शांत होईल, चिडचिड कमी करेल, त्यांचा अभ्यासात लक्ष लागेल आणि त्यांची प्रगती होईल. त्याचप्रमाणे मुलं, समजा आता तुम्ही टेबल खुर्ची दिली अभ्यासाला किंवा अभ्यासाचं एक टेबल असतं ते दिले, त्या वाटीमध्ये थोडं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये 7 कडुलिंबाची पाने मुलांच्या समोर पाण्यामध्ये ठेवा. ती पण दर 4-5 दिवसाला बदलत जावा. तुमच्याकडे झाड असेल तर दररोज बदललीत तरीही उत्तम. झाड नसेल, लांबून आणावे लागत असतील तर दर 4-5 दिवसाला, 8 दिवसाला बदललीत तरीही चालतील. तर हे 2 उपाय आणि सरस्वतीचे पूजन उद्या तुम्हाला अवश्य करायचे आहे. अजूनही उद्या एक व्हिडिओ घेऊन येईल, मात्र तोपर्यंत उद्या तुम्हाला काही याची तयारी करायची असेल, कोणाकडे मध नसेल, कोणाकडे पाने नसतील, तर तुम्हाला हे करण्यासाठी वेळ द्यावा म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आजच दिलेला आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. खूप जण व्हिडिओ बघता पण लाईक कमी जण करता. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या कुटुंबांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. ऑलचं बटन दाबा, जे टोटली फ्री आहे. आपले अजून 2 चॅनेल आहेत, एक म्हणजे स्वामी माझे सर्वस्व आणि सुनेत्राज लाईफस्टाईल. या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याही चॅनेलचे व्हिडिओ नक्की बघत जावा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.